कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि जबरदस्त चवीचा मसूर भात कसा बनवायचा? चला आजची ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहूया. सुरुवातीला कांदा उभा चिरून घ्यायचा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग यांची फोडणी करायची. फोडणी तडतडली की त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. कांदा मऊ होत आला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यायचा. यामध्ये थोडेसे मीठ घालायचे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो मऊ होतो आणि लवकर शिजतो. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धणे पावडर हे सर्व मसाले पुन्हा एकदा 2 मिनिटे परतून घ्यावेत. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून परतवावे. आता यामध्ये भिजवलेले मसूर घालून परतून घ्यावे 2 मिनिटं. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ घालावा. हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्याव्यात. कुकरचे प्रेशर पूर्णपणे उतरल्यावर झाकण उघडा. सुगंधी, मोकळ्या दाण्यांचा आणि खमंग मसूर भात तयार आहे. वरून थोडंसं तूप घालून पापड, लोणचे किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपींसाठी आमच्यासोबत नक्की जोडा.